सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणुकीची समीकरणे रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून शीतलताई सुनील कानडी यांनी आज सिन्नर नगर परिषदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शीतलताई कानडी यापूर्वी दोनदा नगरसेवक म्हणून कार्यरत राहिल्या असून त्यांच्या कार्यकाळात प्रभागाच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय। पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, महिलांसाठी विविध योजना, बाल विकास प्रकल्प यांसारख्या अनेक कामांमुळे त्यांनी स्थानिक पातळीवर आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे। अर्ज दाखल करताना त्या म्हणाल्या की मी प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। माझ्या मागील कार्यकाळात अनेक विकास कामे केली आहे आणि पुढेही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीच्या माध्यमातून जनतेचा आवाज म्हणून काम करणे माझे ध्येय आहे। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती। सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक तयारी अधिक वेगाने सुरू असून अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या शीतलताई कानडी यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये तगडी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, मी सौ शीतल सुनील कानडी, प्रभाग क्रमांक 2 मधून घड्याळ राष्ट्रवादी पक्ष आदरणीय मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्याकडून उमेदवारी फॉर्म भरत आहे। तरी मी यापूर्वी दोनदा प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून कार्य केलेले आहे। मला यामागेही आमच्या मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करून दिलेले होते। त्यामुळे मी माझ्या प्रभागात सर्व सोयी सुविधा पुरवू शकले, कामं करू शकले आणि आता यापुढे पण सर्व नागरिकांची मागणी आहे की यापुढे पण तुम्हीच आमची नगरसेविका म्हणून आम्हाला पुढे पाहिजे, म्हणून आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तरी मी यापुढे पण आपले जे समाजकार्य आहे, सगळ्या सोयी सुविधा नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील या पद्धतीने मी माझं पुढे कार्य। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।